आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी एक अशी वेळ नक्कीच येते जेव्हा आपल्याला काहीच नकोसं असतं. कारण आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळत नाही. मग एखादी नोकरी असो, जागा असो किंवा व्यक्ती. अशा वेळी आपली खूप चिडचिड होते, सतत राग येतो, भरपूर वेळा रडायलाही येतं. सगळ्यांपासून लांब निघून जावंसं वाटत असतं. मला बाकी काहीच नको, फक्त शांतता हवी असं वाटत असतं. आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटत असतं. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी आपली मनस्थिती होते. देव आहे का नाही असं सुद्धा वाटायला लागतं. मग काही दिवस असेच जातात. हळूहळू दुःखही कमी झालेलं असतं. अचानक आपल्या आयुष्याला एक नवीन वळण येतं आणि आपल्यालाच कळू लागतं की जे घडून गेलं ते खूप चांगलं झालं. जे तुम्हाला हवं असतं त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने तुम्हाला काहीतरी मिळालेलं असतं आणि तेव्हा पुन्हा देव आठवतो. मित्रांनो, कधीकधी जिथून आपण बाहेर पडू शकत नाही तिथून देव आपल्याला बाहेर काढतो. पण आपल्याला तिथून देवाने का बाजूला केलं याचं उत्तर मात्र थोडं उशिरा लक्षात येतं. आता जर तुमच्या मनासारखं काही मिळत नसेल तर समजून जा, देवाने आपल्यासाठी यापेक्षा सुंदर काहीतरी राखून ठेवलंय. आणि हो, जिथे मनाला त्रास होतोय तिथून स्वतःहून बाजूला व्हा. स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. सगळं ठीक होईल. श्री स्वामी समर्थ.